नमस्कार मित्रांनो, तर आलेले आहेत आजच्या दिवशीचे ओपनिंग वोटिंग ट्रेंड. हे ट्रेंड थोडेसे वेगळे असणार आहेत मित्रांनो, कारण यावेळेस नॉमिनेट झालेली जी लोक आहेत ती खूपच वेगळी आहेत. नक्की या वोटिंग ट्रेंडनुसार सगळ्यात जास्त कोणाला आहे धोका जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, नॉमिनेशनमध्ये 6 लोक आहेत आणि 6ही लोकांचे वोटिंग ट्रेंड आपल्याकडे आलेले आहेत. तर नंबर 6 वरती आहे वैभव चव्हाण. याला फक्त 4% लोकांनी वोट केलं. किती? 4% लोकांनी. 4% लोकांची इच्छा आहे की वैभवने जे आहे ते या सीझनमध्ये राहिलं पाहिजे. त्यानंतर नंबर 5 वरती आहेत वर्षाताई आणि वर्षाताईंना जे आहे ते 6% वोट मिळालेले आहेत. म्हणजे वर्षाताई 2%हून जास्त आहेत वैभवपेक्षा पुढं. त्यानंतर नंबर 4 वरती आहे इकडे ती म्हणजे निक्की तांबोळी आणि निक्की तांबोळीला 8% लोकांनी वोट केलेलं आहे. मला विशेष वाटतंय की वर्षाताईपेक्षा निक्की तांबोळीला वोटिंग जास्त होतंय. काय करताय महाराष्ट्र? प्लीज वर्षाताईला जास्तीत जास्त वोट करा. इवन मी तर म्हणतो निक्कीपेक्षा वैभवला जास्त वोट करा. निक्कीला बाहेर काढा, माझी अशी इच्छा आहे. त्यानंतर नंबर 3 वरती आहे आर्या जाधव आणि आर्या जाधवला 17% वोटिंग मिळालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्र आर्याच्या पाठीशी उभा राहिलेला आहे आणि आर्याला मदत करत आहे. त्यानंतर नंबर 2 वरती आहे अंकिता वालावलकर आणि अंकिताला 30% वोटिंग मिळालेले आहे. अंकिताची फॅन फॉलोइंग तगडे आहे आणि तीच फॅन फॉलोइंग इकडे दिसत आहे. त्यामुळे अंकिताला खूप जास्त असा सपोर्ट मिळताना दिसतोय आणि 30% वोट जे आहेत ते त्यांनी मिळवलेले आहेत. आणि नंबर 1 वरती आहे अभिजित सावंत. अभिजित सावंतला मिळालेले आहेत 35% वोट आणि या वोटिंग वरती बसून अभिजित सावंत 1 नंबरवरती राज्य करतोय. अंकित आणि अभिजित मध्ये 5% डिफरन्स आहे. आता हा डिफरन्स कमी जास्त होतो का, हा येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी मित्रांनो हीच बातमी आहे की नंबर 1 वरती आहे अभिजित सावंत, तर नंबर 6 वरती आहे वैभव चव्हाण. आणि जर का या वोटिंगनुसार जर का पाहिलं तर वैभव चव्हाण या आठवड्यात घराच्या बाहेर जाऊ शकतो. तुमचं काय म्हणणं आहे? कोण होईल घराच्या बाहेर आणि या वोटिंगमध्ये बदल होईल का? सगळ्या गोष्टी कमेंट सेक्शनमध्ये सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भारत माता की जय.